हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो आहे मुंबई दर्शनाला. चला तर मग आपण जाऊया मुंबई दर्शनात. लोकलचा प्रवास काही कळतच नाही, लोकलचा प्रवास कितीही दूर अंतर असो. आता आपण मुंबईला पोचलो आहोत. सिद्धिविनायकचं दर्शन घेत आहोत. काका काकू आले आहे माझे, सो त्यांना आम्ही आज मुंबई दर्शन फिरायला चाललो आहोत सिद्धिविनायकला. स्टार्टिंग आपण देवापासून करूया, त्यामुळे सिद्धिविनायकचं दर्शन घेऊया. पोहोचलो आपण. किती सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय, छान दर्शनही झालं. आज गर्दी नव्हती. आणि इथून आता आम्ही निघणार आहोत मुंबईला. हे बघा, अंबानी यांच्या मुलीचं घर होतं ते. आता इथून आपण जातो आहोत कोस्टर रोड, जो नवीन रोड झाला आहे, जो शॉर्टकट बनवला आहे, त्या रोडने आपण आता निघालो आहोत. आणि किती सुंदर रोड आहे हा. खूप छान वाटला. खरंच मुंबईची खूप प्रगती होते आहे आणि खूप पॉश रोड आहे. असं वाटतच नाही की आपण, असं वाटतं की आपण कुठे बाहेर आलो आहोत, बाहेरच्या देशात. खूप सुंदर रोड बनवला आहे आणि मला तर खूप आवडला आहे. आणि सोयीस्कर पडला आहे. शॉर्टकट, लॉंग टर्न घेण्यापेक्षा हा शॉर्टकट खूप कमी अंतरात आपण पोहोचतो दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे मला तर खूप आवडला. आणि आता चला मुंबई दर्शनला जाऊया. आधी आपण गेट ऑफ इंडियाला जाऊया. तिथून तिथे काही फोटो क्लिक करूया, काही समुद्रात फिरूया, बोटिंग करूया. तुम्हीही आमच्यासोबत राहा, आपण सोबत सगळं फिरूया. सो आता आम्ही पोचू काही वेळातच, थोड्या वेळात आम्ही पोचणार आहोत. कारण की ह्या रोडामुळे खूप कमी अंतर लागतं, असं ते काका बोलत होते, जे आमचे ड्रायव्हर काका होते ते. त्यांनी आम्हाला बरीच माहिती सांगितली. त्यांनी आम्हाला बरीच काही न्यू ठिकाण दाखवले की जे बघून खूप छान वाटलं. काही ड्रायव्हर लोक एवढी साथ देत नाही, एवढं हे करत नाही, पण त्यांनी आम्हाला बरंच काही दाखवलं नवीन. आणि खूप छान वाटतोय हा रोड. याच्यावर ड्रायव्हिंग करायला तर खूपच मज्जा येत असेल. मला तर खूप आवडलं असतं याच्यावरती ड्राईव्ह करायला, पण एवढ्या दूर फोर व्हीलर किंवा गाडी आणणं पॉसिबल नसतं आणि त्यामुळे लोकलचा प्रवासच बेस्ट मानला जातो. सो काका काकू आले आहे, त्यामुळे त्यांना घेऊन सगळं फिरूया. बघूया एका दिवसात काय काय होतं, कारण की एवढा वेळ नाही आहे त्यांना, लगेच जायचं आहे. त्यामुळे जेवढं पॉसिबल आहे तेवढं फिरूया. सिद्धिविनायकाचं दर्शन झालं. होपफुली आज गर्दी नव्हती, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. आता दर्शन घेऊन चला आपण निघतोय आता गेट ऑफ इंडियाला. तिथे बघूया किती वेळ होतो. जर वेळ असेल तर मग तिथून आपण चौपाटीला पण जाऊया. तिथून चौपाटी बघूया, काहीतरी चौपाटीवर थोडीफार शॉपिंग करूया. बायका म्हटलं की शॉपिंग ही आलीच. आणि मुंबई साईडला जरा स्वस्त आणि छान वस्तू भेटतात, त्यामुळे जरा इथे काकूंना काही शॉपिंग हवी असेल तर त्यांनाही काही घेऊन देऊया. बघूया आपण आता छान छान काय काय भेटतं. तुम्ही आमच्यासोबत साथ द्या, आमच्यासोबत राहा व्हिडिओमध्ये. सो आपण बघूया काय काय आपल्याला बघता येतं, काय काय करता येतं. तसं तर मुंबईला माझी आता ही 4-5व्यांदा फेरी आहे जाण्याची. कारण की आपण कोणीही पाहुणे आले की आधी मुंबई दर्शन तर करतोच, नवीन काहीतरी दाखवण्यासाठी. आणि माझे काका म्हटल्यावरती तर त्यांना तर नेणं गरजेचंच होतं. आणि तेही फर्स्ट टाईम आले होते मुंबईला, त्यामुळे सगळं. पण त्यांना एवढा वेळ नव्हता, ते पोलीस आहेत त्यामुळे त्यांना एवढा वेळ नसतो, म्हणून ते 2च दिवसाच्या सुट्टीवर आले होते. त्या 2 दिवसामध्ये जितकं पॉसिबल असेल तितकं प्रयत्न केला. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, पोलीस लोकांच्या ड्युट्या, त्यांना सुट्ट्या भेटत नसतात, पण तरी ते वेळ काढून आले मला भेटण्यासाठी. त्यामुळे छान वाटलं. पाहुणे आले की घर असं भरलेलं वाटतं, त्यामुळे मस्त वाटलं. चला तर आता हा रोड आपला संपला आहे, आपण आता बाहेर पडणार आहोत. हे बघा किती सुंदर वाटतंय ना, मस्त वाटतोय रोड. आणि पॉश रोड आहे, एकदम सुंदर रोड आहे. खूप छान प्रगती करताय मुंबईची. खरंच पहिल्यापेक्षा तर खूप छान प्रगती होते मुंबईची. सुंदर वाटतंय सगळ्याकडे आणि बघायलाही मस्त वाटतंय. हे बघा, आता आपण बाहेर पडतो आहोत. बघा छान आहे ना, किती सुंदर. वरतीही त्यांनी छान प्रॉपर याचे डिझाईन वगैरे छान केलेलं आहे, जेणेकरून खाली जो वॉक करत असेल किंवा वॉकिंगला जात असेल त्याला त्रास जास्त होऊ नये उन्हाचा वगैरे. खूप सुंदर आहे, छान सोय केली आहे. बघा आपण बाहेर पडतोय आता. किती सुंदर वाटतंय ना.
आम्ही पोचलो आहोत गेट ऑफ इंडिया. हे बघा, आता आपण बोटिंग करणार आहोत. खूप एक्सायटेड आहे. माझी दुसऱ्या तिसऱ्यांदा आहे. खरं तर आम्हाला एलिफंटा केव्सला जायचं होतं, पण त्याचं टायमिंग 3:30 वाजता लास्ट असते आणि आम्हाला थोडा उशीर झाला जायला, त्यामुळे ते तर पॉसिबल झालं नाही. बट आम्ही बोटिंग केली, अर्धा तास बोटिंग मग आम्ही केली. खूप नित्त आणि सुंदर असं वाटतं. किती सुंदर पाणी आहे बघा ना. थोडं पाणी घाण झालं आहे समुद्रात, कारण की हवी तशी स्वच्छता नसते. लोक बघायला येतात भरपूर, थोडीफार घाण होते. आणि खरं मी सांगू की निसर्गाला प्लीज हानी करू नका. काहीही पाण्यात फेकू नका, बॉटल्स, पॅकेट, प्लीज काही टाकू नका. कारण की खूप छान आहे आपली धरती, आपला समुद्र, निसर्ग खूप सुंदर आहे. प्लीज त्याची निगा राखावी. ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. मी म्हणेन सगळ्यांचीच जबाबदारी आहे की समुद्र असो किंवा समुद्राजवळच्या काठी जे असतात तिथेही खूप घाण असते, खूप बॉटल्स टाकलेले असतात, खाल्लेले पॅकेट टाकलेले असतात. तर प्लीज असं कोणी जात असेल तर असं करू नका, कारण की आपला निसर्ग खूप छान आहे आणि त्याला अजून छान बनवण्याची जबाबदारी आपली आहे. हे बघा, इथून आता ताज हॉटेल दिसते आणि गेट ऑफ इंडिया पण दिसतोय. किती सुंदर वाटतंय ना, खूप सुंदर. आणि संध्याकाळच्या वेळी तर अजून छान वाटतं, पण एवढा वेळ नव्हता, त्यामुळे आम्हाला लगेच पुढच्या दिशेने जायचं होतं. चौपाटी वगैरे वेळ भेटला तर तिकडे जायचं होतं, त्यामुळे एवढा वेळ भेटला नाही आम्हाला की आम्ही संध्याकाळपर्यंत तिथे थांबू. पण तरी पॉसिबल होतं तेवढा आम्ही तिथे टाईम स्पेंड केला, थोडंसं एन्जॉय केला, कारण की एकत्र सगळे आले तर खूप सुंदर वाटतं ट्रिप काढायला आणि कुठे जायला. वेळ कसा जातो तेच कळत नाही. चला आता इथून मग निघूया. थोड्या वेळाने थोडा टाईमपास करूया इथे. छान थोडी संध्याकाळ, हलकीशी संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे पण लाईट्स लागले नाही आहे अजून. आणि एवढा वेळ नाही आहे की आम्ही थोडा अंधार होईपर्यंत आम्ही थांबू इथे. त्यामुळे आता निघावं लागेल, कारण की थोडीफार शॉपिंग करायची आहे काकूंना. आणि तुम्हाला माहिती आहे बायकांच्या शॉपिंगला खूप वेळ लागतो. मग आता आम्ही निघतो आहोत. आता तिथे थोडंसं शॉपिंग करू. थोडी काकूंना काही शॉपिंग करायची असेल तर तिथे आम्ही करूया. त्यामुळे थोडंसं तिथे वेळ जाईल, एखादा तास. आणि मुंबईहून बदलापूरला जायला तुम्हाला तर जे असतील बदलापूरचे त्यांना तर माहितीच असेल की 2 तास तर लागूनच जातात. त्यामुळे आता निघावंच लागेल. चला मग आता आपण निघूया आणि मग थोडी शॉपिंग करून घरी रिटर्न जाऊया. कारण की थोडं बाहेरच काहीतरी खाऊया म्हटलं, कारण की परत घरी जाऊन जेवण बनवण्याचं एवढं दिवसभर फिरून घरी जाऊन परत जेवण बनवायची कॅपॅसिटी बिलकुल नसते, कधीच नसते. कोणी कितीही असो, पण घरी जाऊन जेवण बनवण्याची कॅपॅसिटी कोणाचीच नसते. सो आता चला, हे बघा मुंबईचा रोड, छान वाटतं. मुंबई म्हणजे माझी मुंबई, वेगळीच फिलिंग असते. चला मग आपण निघूया. आता बसलोय लोकलमध्ये. आता इथून आपण निघूया बदलापूरसाठी. आता तिथे जाऊन थोडंसं काहीतरी हॉटेलमध्ये आधी खाऊया, थोडंफार काहीतरी, कारण की दिवसभरचं प्रवास चालणं खूप झालं आणि सगळे खूप थकले आहेत. त्यामुळे थोडंसं काहीतरी खाऊया, मग घरी जाऊन फक्त छान आराम करूया, कारण की उद्या सकाळी लगेच काकांना जायचे. चला मग बाय.